शिवतीर्थावरती आज सर्वांचीच नजर असणार आहे, कारण मनसे नेत्यांची त्या ठिकाणी महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे। राज ठाकरेंनी ही बैठक बोलावली आहे, तर महायुतीतील सहभागासंदर्भात यावेळेस चर्चा होण्याची दाट शक्यता आहे। तर आज सकाळी 11 वाजता यावेळेस राज ठाकरे यांनी शिवतीर्थ या निवासस्थानी बैठकीचं आयोजन केलंय। यावेळेस नेमकी कोणत्या चर्चा होत आहेत, नेमकी कोणती भूमिका स्पष्ट केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर मनसे नेत्यांची आज शिवतीर्थावरती महत्त्वाची बैठक असेल। राज ठाकरे यांनी बैठक बोलावली आहे। 2 दिवस दिल्लीवारी केल्यानंतर आता राज ठाकरे मनसे नेत्यांसोबत चर्चा केल्यानंतर नेमकी कोणती भूमिका घेतात, कोणती भूमिका स्पष्ट करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या संदर्भात आपण माहिती अधिक जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून। मीनाक्षी, आपण पाहतोय शिवतीर्थावरती आज मनसे नेत्यांची बैठक आहे। राज ठाकरेंच्या अध्यक्षतेत या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। नेमक्या कोणत्या मुद्द्यांवरती यावेळेस चर्चा केली जाऊ शकते? नक्कीच राज ठाकरेंनी तातडीची आपल्या नेत्यांची बैठक जी आहे ती बोलवण्यात आलेली आहे। एकूणच आपण पाहिलं तर शिवतीर्थावरती या बैठकीचं नियोजन करण्यात आलेलं आहे। आज सकाळी 11च्या सुमारास बैठक सुरू होईल। एकूणच आपण पाहतोय की राज ठाकरे यांनी 2 दिवसांपूर्वी दिल्ली दौरा केला होता आणि दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची त्यांनी भेट घेतली होती। एकूणच या भेटी संदर्भात त्यांना आपल्या नेत्यांशी चर्चा करायची आहे, कारण ज्यावेळी अमित शहा यांची भेट घेतली राज ठाकरेंनी त्यानंतर आपण पाहतोय की चर्चेला उधाण आलेलं आहे, कारण महायुतीमध्ये राज ठाकरे म्हणजेच मनसे हा पक्ष देखील महायुतीसोबत जोडला जाणार आहे, कारण लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती आपण पाहतोय की ही भेट झालेली आहे। मात्र महायुतीकडनं आपण पाहतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 1 किंवा 2 जागा लोकसभा निवडणुकीसाठी लढवण्यासाठी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे। त्यामुळे एकंदरीतच आपण पाहतोय की अमित शहा यांच्या या भेटीनंतर सकारात्मक चर्चा झाली असल्याचं देखील म्हटलं जात आहे। त्यामुळे आपल्या नेत्यांसोबत या भेटी संदर्भात त्यांना चर्चा करायची आहे। महायुतीसोबत आपल्याला जायचं आहे की नाही या संदर्भात आज ते चर्चा करतील, कारण अमित शहा यांच्या भेटीनंतर अधिकृतरित्या राज ठाकरे यांनी अद्यापही आपली भूमिका मांडलेली नाहीये, पण मात्र मोठी चर्चा आहे। महायुतीसोबत राज ठाकरे म्हणजेच मनसे जाणार आहे, त्यामुळे 1 किंवा 2 जागा ज्या आहेत या निश्चित होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये राज ठाकरे आपल्या नेत्यांना काय सांगतात, काय कानमंत्र देतात, किंवा मग या भेटीमागे काय नेमकी चर्चा झाली या संदर्भात राज ठाकरे आपल्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत आणि त्यानंतर आपली भूमिका देखील स्पष्टपणे जाहीर करण्याची शक्यता आहे। मीनाक्षी, त्यामुळे या बैठकीत नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या बैठकी संदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेतच राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।